नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना अमेरिकेने केलं हद्दपार, लष्करी विमानानं पाठवलं मायदेशी. भीषण वास्तव. यवतमाळ जिल्ह्यात 3,500 बालके कुपोषित, या तालुक्यात सर्वाधिक संख्या. कंगना रनौतचं मोठं स्वप्न साकार, खासदार बनल्यावर दिली गुड न्यूज. 14 फेब्रुवारीला होणार काहीतरी खास. सामान्य जनतेच्या पैशावर बँक अधिकाऱ्याचा डल्ला. लॉन्ड्रीमधून पोलिसांनी जप्त केली 5 कोटीची रोकड. मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ. जालना तालुक्यातील घटना, ग्रामस्थांकडून चोप. सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी. ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या पदासाठी भरती सुरू. जाणून घ्या पगार किती. चार्जिंगच्या टेन्शनला म्हणा रामराम. ओला कंपनीने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक बाईक. 500 किलोमीटर रेंज आणि किंमतही बजेटमध्येच. लाखोंचा पगार आणि 110 कोटींचा गंडा. आयटी कर्मचाऱ्याची आयकर विभागाच्या डोळ्यात धूळफेक. इकडे भाषण आणि तिकडे वडिलांचे घरखाक. शेख हसीना भडकल्या. युनिस सरकारला दिली थेट इशारा. राज्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढला. रुग्णांचा आकडा 170 वर. किती जणांनी गमावले प्राण. लेकीसोबत कोणताच संपर्क नाही. आमिर अलीचा खुलासा. नवीन प्रेमाचीही दिली कबुले. बाबा रामदेव यांची डोकेदुखी वाढली. केरळ कोर्टानं जारी केले नॉन बेलेबल वॉरंट. प्रकरण काय? तर हिंदुस्थान जबाबदार असेल. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत युनिस सरकारची भारताला धमकी. बांगलादेशमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार. वंगबंधूंच्या घराची नासधूत. हिंदूंवरही हल्ले. आपकी काँग्रेस मुस्लिम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज. बीड पुन्हा हादरलं. तुझाही देशमुख करू म्हणत आंधळेंच्या पोराकडून होमगार्डवर कोयत्याने वार. डोक्याला 8 टाके. कारण काय? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा.